वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अकॅडमी। जो नेक्स्ट चॅप्टर आहे आपला तो आहे मॅग्नेटिक मटेरियल। ओके, आपण इथे कंप्लीट केला आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड करंट इलेक्ट्रिसिटी। सोबत याचा डाउट सेशनही अवेलेबल आहे। जे डाउट्स तुम्ही पाठवले होते ते डाउट सगळेच्या सगळे क्लिअर करून सेपरेट एक व्हिडिओ त्यावर अपलोड केलेला आहे। जे आपण पाहतोय जो सिलेबस आपण म्हटला होता त्या सिलेबसचा जो नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट पॉइंट आपण म्हटला की आपल्याला पाहायचं आहे मॅग्नेटिक मटेरियल। बट मॅग्नेटिक मटेरियलच्या आधी तुम्हाला एक जनरलाइज मॅग्नेट काय आहे, या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज काय राहतात, काय राहते तुमचे फ्लक्सेस, काय राहते फ्लक्स डेन्सिटी, काय राहते इंटेन्सिटी, या सगळ्या गोष्टी सुरुवातीला आपण डिस्कस करू। ओके, तर या ठिकाणी पहा मी इथे जे आहे डायग्राम ड्रॉ केलेली आहे। हा आहे तुमचा एक परमनंट मॅग्नेट। ओके, या ठिकाणी मी मेन्शन करतोय, वर्ड मेन्शन करतो आहे परमनंट मॅग्नेट। ओके, आपल्याला माहिती आहे की कुठलाही जर मॅग्नेट असेल तर मॅग्नेटला नेहमी राहतात दोन पोल्स। नेहमी किती पोल्स राहतात? या ठिकाणी पोल्स अवेलेबल राहतात दोन, एक राहते नॉर्थ पोल आणि दुसरा राहते साऊथ पोल। ओके, आता या ठिकाणी एक एक टर्म्स जे आहे टर्म्स डिस्कस करू। तर सगळ्यात पहिली टर्म आहे मॅग्नेटिक। सगळ्यात पहिली जी टर्म आहे ती आहे मॅग्नेटिक फील्ड। ओके, सगळे आपण जे टर्म्स आहेत टर्म्स डिस्कस करू, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करू। ओके, हे जे आहे हेच पुन्हा रिपीट होणार जेव्हा मी चॅप्टर स्टार्ट करेन मॅग्नेटिक फील्ड। जेव्हा मी चॅप्टर स्टार्ट करेन मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये याला सगळ्याला रिपीट करू की कसं राहते मॅग्नेटिक फील्ड, कशी राहते आणि फील्डच्या रिलेटेडचे पॅरामीटर्स कुठले। आता सगळ्यात पहिले ते मॅग्नेटिक फील्ड। मॅग्नेटिक फील्ड काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे region around magnet where the influence or force ब्रॅकेट मध्ये इथे force of either attraction or repulsion can be experienced। पहा या ठिकाणी काय म्हणतोय मॅग्नेटिक फील्ड काय? मॅग्नेटिक फील्ड आहे रिजन अराउंड मॅग्नेट। आता यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे। आपण एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर आपण काय करायचं, एक मॅग्नेट घ्यायचो। ठीक आहे, एक मॅग्नेट घ्यायचो, याच्या अराउंड काय करायचो आपण आयरन फिलिंग्स टाकायचो आणि याला करायचं पुश तर पाहायचो की या ठिकाणी तुम्हाला काय विजिबल दिसायचं की जसं मॅग्नेट आहे हा जो आहे हा नॉर्थ पोल साऊथ पोल, तुम्ही याच्या अराउंड मध्ये आयरन फिलिंग्स टाकल्या तर आयरन फिलिंग्स काय आहे अशा अरेंज व्हायचे अरेंज। तर याच्यावरनं जे आहे तुम्हाला जे आहे कन्क्लुजन पहा काय मिळते। जर याच्या अराउंडचा जो एरिया, ठीक आहे, ज्या एरियामध्ये फोर्स एक्सपिरियन्स होते, आयदर कुठला फोर्स ऑफ जे आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन, त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो मॅग्नेटिक फील्ड। त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक फील्ड। याच्या अराउंड मध्ये जेवढा असेल। आता सपोज करा की हा मॅग्नेट आहे, मी म्हटलं हा मॅग्नेट आहे, मी काय केलं या ठिकाणी मी इथे म्हणतो हा मॅग्नेट इथे घेतला आणि इथे म्हटलं की इथे आयरन पीस ठेवला, याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन येणार आहे का? हे अट्रॅक्ट होणार का? तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेटला आयरन काय होते अट्रॅक्ट होत राहते, पण जर मी एवढा डिस्टन्स ठेवलं तर अट्रॅक्ट होणार आहे का? नाही। हेतला जर या आयरनला जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन एक्सपिरियन्स करायचं असेल तर याच्या या रिजन मध्ये तुम्हाला प्लेस करावं लागेल जिथे तुम्हाला दिसेल या मॅग्नेटचा इन्फ्लुएन्स। जिथे तुम्हाला दिसेल या मॅग्नेटचा इन्फ्लुएन्स म्हणजे काय, हा मॅग्नेट काय करेल त्या रिजन मध्येच काय करेल, फक्त आणि फक्त काय करेल, या ठिकाणी फोर्स एक्सर्ट करेल। पहा याला मी पुन्हा मेन्शन करतो इथे फोर्स, ठीक आहे, इन्फ्लुएन्स, हे वर्ड थोडे थोडे लक्षात घ्यायचे। पण हे जे आहे मी जनरलाइज इंट्रोडक्शन देतोय तुम्हाला मॅग्नेटचं। पाहायचा टॉपिक आपल्याला मॅग्नेटिक मटेरियल आहे। पाहायचा टॉपिक जो आहे तो आहे आपला मॅग्नेटिक मटेरियल। पण मॅग्नेटिक मटेरियलच्या आधी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असल्याच पाहिजे। ओके, तर हे जे होतं मॅग्नेटिक फील्ड याच्या अराउंडचा रिजन, ज्याच्यामध्ये फोर्स तुम्ही काय करू शकता, एक्सपिरियन्स करू शकता, आयदर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन।
ओके. आणि पुन्हा इथे हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन जो एक्सपिरियन्स करणार आहे, हा एक्सपिरियन्स करणारा जो मटेरियल राहणार तो राहणार मॅग्नेटिक मटेरियल. फोर्स कोण एक्सपिरियन्स करणार? इथे वुडन पीस ठेवला, फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे का? नाही. फोर्स कोण एक्सपिरियन्स करेल? नेहमी फोर्स एक्सपिरियन्स करेल मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. एक काय करतो मी, एक वुडन पीस ठेवून बघा, काय होणार आहे का? काहीच नाही होणार. ओके. किंवा या ठिकाणी तुम्ही पेपर ठेवा, पेपर ठेवल्यावर दिसणार आहे की तुम्हाला फोर्स एक्सपिरियन्स करते का पेपर? नाही. जे आहे नेहमी जो फोर्स एक्सपिरियन्स करते, तो एक्सपिरियन्स करणारा जो मटेरियल राहते, तो मटेरियल कोणतं राहते? मॅग्नेटिक मटेरियल. ओके. नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये जे टर्म्स आहेत, टर्म्स डिस्कस करतोय आपण. सुरुवातीला म्हटलं हे तर पाहिलं आपण मॅग्नेटिक फील्ड बद्दल. जी सेकंड टर्म आहे आपली ती आहे मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्सेस, और त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्सेस काय आहे आणि या ठिकाणी फ्लक्स काय. आता मी म्हटलं की एक मॅग्नेट ठेवला, मी म्हटलं याच्या सराउंडला काय करा, आयरन फिलिंग्स ठेवल्या. तुम्ही जर पाहिलं त्या आयरन फिलिंग्स होत्या त्या काय झालं, त्या अरेंज झाल्या अशामध्ये. तुम्हाला काय दिसेल? त्या अरेंज झालेल्या, अशा अरेंज झालेल्या दिसेल. याच्या मागचे रिझन काय आहे, ते अरेंज का होतात, फोर्स एक्सपिरियन्स कसा होतो. फोर्स एक्सपिरियन्स साठी तुम्हाला लागते लाइन ऑफ फोर्सेस. हे लाइन ऑफ फोर्सेस काय आहे, मी काय करतो इथे पहा, इथे एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला कळेल की हा एक मी काय केला, मी म्हटलं हा एक सरफेस आहे, या सरफेसवर काय केलं, एक वुडन ब्लॉक ठेवला. पहा एक एक्झाम्पल पहा, मी काय केलं, एक सरफेस घेतला, त्या सरफेसवर एक वुडन ब्लॉक ठेवतो आहे. या वुडन ब्लॉकचं बघा काय झालं. मला सांगा या वुडन ब्लॉकला मला मूव्ह करायचं. या वुडन ब्लॉकला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. तर मला जर मूव्ह करायचं असेल तर ऑफकोर्स मला काय लागेल, फोर्स द्यावा लागेल. ऑफकोर्स मला काय द्यावं लागेल, फोर्स द्यावा लागेल. चला फक्त मूव्ह करायचं आहे. मला कुठे मूव्ह करायचं, कोणत्या डायरेक्शननी मूव्ह करायचं, कोणत्या डायरेक्शननी मूव्ह करायचं आहे. हे कसं, याच्यासाठी इथे जे आहे मी म्हणेन की मला या डायरेक्शननी काय करायचं आहे, हे मूव्ह करायचं आहे. तर मी काय करेन, इथे काय करेन, इथे फोर्स अप्लाय करेन या ठिकाणी. हा काय आहे, हा तुमचा फोर्स आहे. आणि हा काय आहे, लाइन ऑफ, याला म्हणतो आपण ऍक्शन. याला म्हणतो आपण लाइन ऑफ ऍक्शन और लाइन ऑफ फोर्स. म्हणून ज्या लाईनच्या अलंकावराला फोर्स ऍक्ट होऊ राहिला, ज्या लाईनच्या अलंकावराला फोर्स ऍक्ट होऊ राहिला, आपण या साध्या साध्या गोष्टी मेकॅनिक्स मध्ये पाहिलेल्या. मेकॅनिक्स मध्ये पाहिलं की हा जो फोर्स आहे मी इथे देतोय, फोर्स दिल्यावर काय डिस्प्लेसमेंट होणार. फोर्स साठी रिक्वायरमेंट कोणत्या कोणत्या राहते, फोर्सची जी जेव्हाही गोष्ट करेन, फोर्स साठी सगळ्यात पहिले रिक्वायरमेंट असते, फोर्सला एक स्पेसिफिक डायरेक्शन असते. ठीक आहे. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स कुठेही असं देत नाही आपण. फोर्स आपण कुठेही असा देत नाही. मला जर याला पुश करायचं आहे तर मी याला पुश जे आहे कुठल्याही साईडने करू शकतो, इकडे करू शकतो, इकडे करू शकतो, कुठे नाही करू शकतो. फोर्स साठी काय आहे, पहिले एक स्पेसिफिक डायरेक्शन लागणार आहे, स्पेसिफिक डायरेक्शन. त्याच्यानंतर मला काय लागेल, इथे पॉइंट ऑफ ऍक्शन लागेल और पॉइंट ऑफ अप्लिकेशन लागेल. मला इथे अप्लाय करतोय ना मी, या पॉइंटवर काय फोर्स अप्लाय केलाय. इथे काय लागेल, मला पॉइंट ऑफ अप्लिकेशन लागेल और पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लागेल. इथे फोर्स अप्लाय करतोय. आता दुसरं हे झालं आपला. आणि तिसरं भाग आहे, तिसरं आहे मला लागेल लाइन ऑफ ऍक्शन. लाइन ऑफ ऍक्शन म्हणजे काय, ज्याच्या अलग, या लाईनच्या अलग मी काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. या फोर्सला मी काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. इथे ठेवला मी या फोर्सला बघा, इकडनं काय आहे, हा जर पुश वाला फोर्स आहे तर मी याला या लाइन ऑफ ऍक्शन इकडे मूव्ह करतो, हा फोर्स इथे आणतो. हा काय झाला आता पुल वाला. इकडनं काय करत होतो, पुश करत होतो. या लाइन ऑफ ऍक्शनच्या अलग फोर्सला मी इकडे आणतो. ठीक आहे. मला मी म्हटलं 5 न्यूटनचा फोर्स इथे आहे, 5 न्यूटनचा फोर्स इथे. मी काय केलं, याला काय केलं, मूव्ह केलं. तर हा आला इथे, इथे पुशचा करायला पुल झाला, पण फोर्स तोच राहिला ना. फोर्स करायला तोच राहिला. हे जे लाइन ऑफ ऍक्शन और इथे म्हणतो ना लाइन ऑफ फोर्स,
त्या लाईन्स आहे ज्याच्या अलॉंग फोर्स ऍक्ट होते. ज्याच्या अलॉंग काय होते, नेहमी काय होत असते, फोर्स ऍक्ट होत असते, त्याला काय म्हणतो आपण, लाईन ऑफ फोर्स. म्हणजे जेव्हाही तुम्ही पाहणार मला काय करायचं आहे, मी जर इथे एखादा एक पीस ठेवतो आहे, या ठिकाणी म्हटलं हा एखादा आयरन पीस आहे, ठीक आहे, हा आहे तुमचा आयरन पीस. जर आयरन पीस ठेवतो आहे इथे बघा, हा आयरन पीस काय करणार आहे, जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर काय करणार, फोर्स एक्सपिरियन्स करणार. हा काय एक्सपिरियन्स करणार आहे, फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. पण फोर्स एक्सपिरियन्स साठी पहिले तर तुम्हाला काय जे फोर्स पाहिजे ना, तुम्हाला काय जे फोर्स पाहिजे, फोर्स नंतर तुम्हाला काय पाहिजे, मॅग्निट्यूड पाहिजे. पहा तीन कंडिशन पहा, फोर्स आहे, ठीक आहे, मॅग्निट्यूड पाहिजे, पॉइंट ऑफ ऍक्शन पाहिजे, जिथे पॉइंट ऑफ अप्लिकेशन म्हणतो, और लाइन ऑफ ऍक्शन पाहिजे. तर या ठिकाणी हे जे आहे ना, हे लाइन्स ऑफ फोर्स आहे. हे काय आहे, ज्याच्या अलॉंग काय होते, फोर्स ऍक्ट होते, ज्याच्या अलॉंग काय होते, फोर्स ऍक्ट होते. जर तुम्ही इथे ठेवत असेल, जर इथे जर पाहत असेल, इथे कुठलाही एखादा फोर्स एक्सपिरियन्स हा काय करू शकतो, फोर्स एक्सपिरियन्स करू शकतो. हा कुठला फोर्स एक्सपिरियन्स करेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन करेल की फोर्स ऑफ रिपल्शन करेल, या गोष्टी आपण हळूहळू जसं जसं पुढे जाऊ तसं तसं बघू. पण सध्या आपण पाहतो आहे लाइन ऑफ फोर्स और मॅग्नेटिक फ्लक्स. ज्याचं युनिट राहतं वेबर. हे जे आहे तुमचं एसआय युनिट वेबर. और तर सीजीएस युनिट पाहत असेल तर सीजीएस युनिट राहते याचं मॅक्सवेल. सीजीएस युनिट राहते याचं मॅक्सवेल. या ठिकाणी पुन्हा एकदा मेन्शन करतो की 1 वेबरचा फ्लक्स जर असं म्हटलं, 1 वेबरचा जर फ्लक्स आहे तर हे राहतात 10⁸ लाइन्स ऑफ फोर्स. ठीक आहे, हा काय आहे, लाइन्स ऑफ फोर्स आहे. एवढे जेव्हा लाइन्स ऑफ फोर्स असेल तेव्हा आपण म्हणेन की एक वेबरचा काय आहे, तुमचा काय आहे, फ्लक्स आहे. तुमचा काय आहे, एक वेबरचा काय आहे, फ्लक्स आहे. और एवढे नंबर ऑफ काय आहे, लाइन्स ऑफ फोर्सेस. ठीक आहे, आपण जनरलाइज पाहतोय सध्या तरी आपण पाहतो आहे जनरलाइज. की जनरलाइज मध्ये या ठिकाणी जे जनरल इन्फॉर्मेशन आहे मॅग्नेट बद्दलचे, जे आपण यूज करणार आहे मॅग्नेटिक मटेरियलला डिस्टिंग्विश करायचं, जे यूज करणार आपण मॅग्नेटिक मटेरियलला डिस्टिंग्विश करण्यासाठी त्या. नेक्स्ट आता पहा याचे जे जर तुम्ही बघत असाल लाइन ऑफ फोर्सेसच्या काही प्रॉपर्टीज आहेत. लाइन ऑफ फोर्सेसच्या काय आहे, प्रॉपर्टीज आहे. लाइन ऑफ फोर्सेस ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. इथे मी पुन्हा एकदा स्पेसिफिक मेन्शन करतो आहे मॅग्नेटिक फ्लक्स. पहा काय म्हटलं, द लाइन्स along which force act, त्याला काय म्हणतो आपण, लाइन ऑफ फोर्सेस. और त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फ्लक्स. इट्स युनिट इज, एसआय युनिट काय आहे, वेबर आहे. ओके, सीजीएस युनिट काय आहे, मॅक्सवेल आहे. या ठिकाणी जर पाहत असेल 1 वेबर इज इक्वल टू 10⁸ लाइन्स ऑफ फोर्सेस. और याला मॅक्सवेल बनतो. और याला काय म्हणतो आपण, एवढं काय असते की जे आहे कन्वर्जन आहे. तुम्हाला जर एसआय इंटू सीजीएस मध्ये जर करायचं असेल, एसआय टू सीजीएस करायचं असेल तर हे काय आहे, कन्वर्जन आहे. आता याच्यानं मला प्रॉपर्टीज पाहिजे. याच्या काय करायचं आहे, मला काय बघायचे आहे, या ठिकाणी प्रॉपर्टीज बघायचे आहे. इथे बघायचे आहे प्रॉपर्टीज. आता बघा लाइन ऑफ फोर्सेसच्या प्रॉपर्टीज काय. लाइन ऑफ फोर्सेस नेहमी पहा इथे नेहमी स्टार्ट होणार कुठे, एन पासून इथे स्टार्ट होणार. नेहमी याच्या लाइन ऑफ फोर्सेस राहतात, हे काय होतात, स्टार्ट होतात एन पासून. इथून काय होतात, इमॅनेट होतात. इथून काय होतात, इमॅनेट होतात. आणि या इथे काय होतात, एस मध्ये काय होतात, एंटर होतात. आणि पुन्हा जे आहे वापस येतात ज्या पॉइंट वरून स्टार्ट झाल्या त्याच पॉइंट. मी इथे म्हणतो प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट प्रॉपर्टीज म्हणतो, लाइन ऑफ फोर्सेस emanates from north pole and terminate at north pole, passing through south pole. हे काय करतात आहे, नॉर्थ पोल पासून इथनच इमॅनेट होतात.
इथनं इमॅनेट होणार आहे, हे काय होणार आहे या ठिकाणी जाणार आहे आणि एस पोल मध्ये काय करणार आहे एंटर करणार आहे। एस पोल मध्ये काय करतात एंटर करतात आणि वापस कुठे येतात जिथनं ते स्टार्ट झाले होते तिथेच। ठीक आहे, नेक्स्ट या ठिकाणी याची जर प्रॉपर्टी म्हणायची असेल इट इज ऑलवेज इन क्लोज लूप। हे काय राहतात नेहमी तुमचे राहतात क्लोज लूप मध्ये। हे नेहमी राहणार आहे क्लोज लूप मध्ये, म्हणजे जिथून स्टार्ट झाले आहे तिथेच काय होणार आहे हे काय होणार आहे एंड होणार आहे। पुन्हा यांच्या जर काही प्रॉपर्टीज मध्ये इथे जर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज जर बघत असेल हे काय होतात emanate from north pole radially। और इथे मी म्हणतो याला थोडा वेगळ्या वेळेने लिहितो। इथे बघा काय म्हणतो नॉर्थ पोल पासून जर मी इथे पाहत असेल नॉर्थ पोल पासून जे लाईन ऑफ फोर्सेस हे पाहत आहे हे राहतात रेडियली आउटवर्ड। जे राहतात हे कसे राहतात रेडियली काय राहतात रेडियली आउटवर्ड आणि साउथ पोल पासून हे राहतात रेडियली इनवर्ड। म्हणजे काय की हे नेहमी इमॅजिन होणार नॉर्थ पोल पासून रेडियली म्हणजे काय की हा जर सरफेस आहे याच्यातनं जर रेडियली पाहायचं असेल तर हे काय आहे हे रेडियली झालं। ठीक आहे, रेडियली मीन्स परपेंडिक्युलर, सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर निघणार आहे हे इथनं आणि हे काय करणार आहे इथे एंटर जे करणार आहे हे पण सरफेस मध्ये काय करणार आहे जे आहे तुमचे एंटर करणार आहे रेडियली। ओके, तर या ठिकाणी बघा नॉर्थ पोल पासून काय म्हटला रेडियली आउटवर्ड आणि साउथ पोल पासून म्हणतो आहे रेडियली इनवर्ड। आता हे तर पाहिलं आपण, हे काय आहे तुमचे लाईन ऑफ फोर्सेस आहे। हे फोर्सेस काय होणार आहे इमॅनेट होणार आहे नेहमी नॉर्थ पोल पासून पुन्हा साउथ पोल पासून साउथ पोल मध्ये काय होणार आहे एंटर होणार आहे आणि टर्मिनेट कुठे होणार आहे जिथनं हे स्टार्ट झाले होते तिथनं इट इज ऑलवेज इन अ क्लोज लूप। जो चौथी जी प्रॉपर्टी आहे ते काय राहतात हे काय राहतात नेहमी राहतात क्लोज लूप मध्ये। आता बघा हे जे आउटसाइड दिसतात ना तुम्हाला यांना म्हणतो आपण लाईन ऑफ फोर्सेस। यांना काय म्हणतो आपण लाईन ऑफ फोर्सेस जे आउटसाइड दिसतात ते, आणि जे इनसाइड दी मॅग्नेट राहतात इनसाइड दी बॉडी। पहा हे या ज्या प्रॉपर्टीज आहे या प्रॉपर्टी खूप जास्त यूज होतात मशीन मध्ये। या सगळ्या प्रॉपर्टी यूज होतात मशीन मध्ये आणि याला आपण खूप आणखी जास्त डिटेल मध्ये बघतो। याला आणखी खूप जास्त डिटेल मध्ये बघतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये। फक्त हे एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे तुमच्या जे आहे मॅग्नेटिक मटेरियल साठी फील्डचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहतो। ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी यूज होतात म्हणून। तर इथे जे आहे इथनं काय होणार आहे रेडियली जे आहे इथनं आउटवर्ड आणि इथे काय होणार रेडियली इनवर्ड जे आहे आउटसाइड बॉडी। हे कुठे आहे हे पाहता तुम्ही आउटसाइड बॉडी झालं इथे। आता बघा जे इनसाइड बॉडी राहतात त्याला म्हणत असतो आपण लाईन्स ऑफ इंडक्शन। नेहमी लक्षात घ्यायचं जे फोर्सेस बॉडीच्या बाहेर आहेत त्यांना म्हणतो लाईन ऑफ फोर्सेस। ठीक आहे, जे फ्लक्स बाहेर आहे त्यांना आणि जे फ्लक्सेस लाईन ऑफ फ्लक्सेस जे आहे लाईन ऑफ फोर्सेस जे इनसाइड चालले त्यांना म्हणतो आपण लाईन्स ऑफ काय म्हणत असतो इंडक्शन म्हणत असतो। ओके, आता या ठिकाणी आणखी एक पाक काय असतं आणखी याच्याबद्दल आपण जे आहे पुढे खूप जास्त याच्यात डिस्कस करू की एक याचं जे आहे काही प्रॉपर्टीज मध्ये इथे जे आहे यामध्ये फोर्थ प्रॉपर्टी लाईन ऑफ फोर्सेस नेवर इंटरसेक्ट ईच अदर हे कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही। ठीक आहे, सोबत या ठिकाणी म्हणतो सेम डायरेक्शनची आउटसाइड बॉडी इथे म्हणतो आउटसाइड दी बॉडी लाईन ऑफ फोर्सेस रिपेल ईच अदर। जे आहे ना आउटसाइड बॉडी हे जे आहे ना फोर्सेस तुम्हाला इथे काय दिसतात हे इथे दिसतात हे जवळ चालले का नाही। तुम्ही कधीही डायग्राम बघा कुठेही तुम्हाला दिसणार आहे हे काय झालेले स्प्रेड झालेले दिसणार आहे। आउटसाइड बॉडी हे काय करतात एकमेकांना काय करतात रिपेल करतात
repel each other line of forces of same direction हे जर एकाच डायरेक्शनचे असेल तर हे काय करतात एकमेकांना करतात रिपेल करतात जसं हे एकमेकांना रिपेल करतात तर या ठिकाणी जर तुम्ही पाहा या ठिकाणी अटॅचमेंट जातात हे काय करतात इथे तर सगळे क्राउड झाले हे काय याचे साइड आहे ठीक आहे इथे जर तुम्ही पाहिला हे जे आहे इथे काय होणार आहे हे लाइन ऑफ फोर्सेस काय करतात आहे रिपेल करतात आणि इथे काय होतात आहे कॉन्ट्रॅक्ट करतात आहे तर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर इथे लाइन ऑफ फोर्सेस टेंड्स टू कॉन्ट्रॅक्ट जे आहे टेंड्स टू कॉन्ट्रॅक्ट हे काय लेंथ आहे लेंथ मध्ये इथे काय झाले कॉन्ट्रॅक्ट झाले आणि साइड वाइज काय झाले तुमचे काय झाले रिपेल झाले हे काय करतात हे करतात साइड वाइज रिपेल and lengthwise contract हे lengthwise काय करतात कॉन्ट्रॅक्ट करतात सगळेचे सगळे एका ठिकाणी येऊन जातात ओके आता जे आहे ऑलमोस्ट खूप सारे ना बेसिक टर्म्स आपण इथे बघून घेतला लाइन ऑफ फोर्सेस पाहून घेतला आता जे आहे या ठिकाणी इथे जर बघत असाल तर या ठिकाणी मी म्हणतो जे नेक्स्ट आपण पाहतो आहे कूलम्स लॉ नेक्स्ट आपण काय पाहतो आहे कूलम्स लॉ कूलमचा जो फर्स्ट लॉ आहे पहा कूलमचा जो फर्स्ट लॉ आहे तो काय म्हणते कूलमचा फर्स्ट लॉ म्हणते opposite poles attract each other आणि इथे same poles repel each other जे सेम पोल्स आहेत ते काय करतात एकमेकांना काय करतात रिपेल करतात पहा यांनी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्या कामात पडेल फक्त तुम्हाला जे आहे तुम्हाला हा व्हिडिओ एंड पर्यंत पूर्ण बघायचा आहे सो दॅट तुमची ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर होणार पुन्हा एकदा हा पूर्ण व्हिडिओ बघायचा एका स्ट्रोक मध्ये सो दॅट तुम्हाला जे आहे जे कन्सेप्ट आपण इथे मॅग्नेटिक मटेरियल मध्ये यूज करणार आहे ते सगळेच्या सगळे तुमचे होणार आहे क्लिअर हा आता फर्स्ट याच्यावरनं पण आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन मिळाली याच्यावरनं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की नेहमी जे फोर्सेस ऍक्ट होतात नेहमी लक्षात घ्या जे फोर्सेस ऍक्ट होतात एक तर ते राहणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन और ते राहणार आहे फोर्स ऑफ रिपल्शन पहा काय राहणार एक तर राहणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर सेम पोल्स रिपेल इच अदर म्हणजे हे जर सेम पोल्स असेल पहा या ठिकाणी जर मी घेत आहे इथे जर मेन्शन केलं की हे काय झाले इथे हे आहे इथे म्हटलं हे नॉर्थ पोल आहे हे आहे तुमचे नॉर्थ पोल हे जर सेम पोल असेल तर काय होणार आहे हे होतात रिपेल हे काय होतात रिपेल होतात पण हेच जर अपोजिट असेल तर काय होत असतात हे काय होणार आहे हे होणार आहे अट्रॅक्ट हे काय होणार आहे हे काय होणार आहे अट्रॅक्ट होणार आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट इथे नाही क्लिअरली लक्षात येते नेहमी जेव्हा फोर्स येणार हा फोर्स राहणार एक तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और काय राहणार आहे हा फोर्स ऑफ काय राहणार आहे रिपल्शन राहणार इधर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड फोर्स ऑफ रिपल्शन नेहमी जे होत असतात ते होत असतात पोल्स मध्येच नेहमी जे होणार आहे ते कुठे होणार आहे पोल्स मध्ये होणार आहे बाकी ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन येणार का नाही नेहमी फोर्स येणार एक तर सेम पोल्स मध्ये नाही तर काय येणार आहे अपोजिट पोल्स मध्ये याचा मीनिंग बघा काय आहे याचा मीनिंग असा आहे की हे जर मी म्हटलं माझ्याकडे या ठिकाणी हा जो आहे एक मॅग्नेट आहे हा जर मी कॉइन म्हटलं एक कॉइन आहे माझ्याकडे मी इथे जाऊन येतो काय होणार आहे अट्रॅक्ट होणार ठीक आहे हे काय होणार आहे नेहमी तुम्हाला माहिती आहे की एखादा मेटल पार्ट जर मी या मॅग्नेट जवळ येत असेल तर हा काय होते नेहमी काय होते अट्रॅक्ट होते
पण अट्रॅक्शन साठी तर अट्रॅक्ट तर कोणतं होत असते, अपोजिट पोल्स अट्रॅक्ट होत असते. म्हणजे जेव्हा तुम्ही याच्या जो पोल्स नेतात हे काय होणार आहे, हे अट्रॅक्ट होणार आहे. ओके, नेहमी अट्रॅक्शन जे होणार ते कशामध्ये होणार, अपोजिट पोल्स मध्येच होणार. ठीक आहे, मी म्हटलं हा कॉइन आहे, हा मॅग्नेट आहे, इथे नेला, हा करायला अट्रॅक्ट झाला. आता मी काय करतोय, मॅग्नेटला उलट करतो. आता काय होणार, आता इथे हा काय होते, अट्रॅक्टच होते. हे कसं होते, यासाठीच आपल्याला या सगळ्या प्रॉपर्टीज कडे लक्ष द्यायचं आहे प्रॉपरली. जे आहे तुम्ही मॅग्नेट हा नॉर्थ पोल घ्या, हा नॉर्थ पोल म्हणा आणि हा म्हणा साऊथ पोल. मी काय केलं, एक कॉइन घेतला, याच्याजवळ जर ठेवला तर हा काय होते, अट्रॅक्ट होते. जर मी म्हटलं हा जर आयरनचा कॉइन आहे एखादा, मी याच्याजवळ नेला तर हा अट्रॅक्ट होते, हा नॉर्थ पोल होता ना. याला जर उलट केलं तरी काय होते, हा काय होते, अट्रॅक्टच होते. याच्या मागचं रिझन काय आहे, यासाठीच आपण या सगळ्या गोष्टी बघतोय. म्हणून या लाईन ऑफ फोर्सेस मॅग्नेटिक मटेरियल मध्येच तुम्हाला थोडंसं फील्डचं इंट्रोडक्शन देतो आहे की सो दॅट मटेरियल जे आहे ते तुमच्यासाठी इझी झाले पाहिजे. मटेरियल काय झाले पाहिजे, इझी झाले पाहिजे. या ठिकाणी जर मी बघत असेल, नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट या ठिकाणी जो सेकंड लॉ काय म्हणतात, सेकंड लॉ म्हणते की जो फोर्स ऍक्ट होणार, आयदर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन, हे जे आहे ना हे तीन गोष्टीवर डिपेंड करते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन या तीन याच्यावर डिपेंड करते. ते कशावर डिपेंड करते या सगळ्या गोष्टी बघू. जो आहे सेकंड लॉ बघा, सेकंड लॉ म्हणते की जो फोर्स एक्झर्ट होणार, जो पण फोर्स एक्झर्ट होणार, आयदर फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार और काय राहणार आहे, फोर्स ऑफ काय राहणार आहे, रिपल्शन राहणार आहे. याच्यामध्ये हा फोर्स जे आहे, हा फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, प्रोडक्ट of their whole strength and inversely proportional to राहतो square of distance between them and inversely proportional to square of distance between them. तर हा पहा, याला जर हे proportionality साइन काढले तर f is equals to 1 upon 4 pi mu 0 mu r m1 m2 divided by काय d square. हे कसं आलं, काय आलं, सगळं सांगतो, पूर्ण डिटेल मध्ये सांगतो. पूर्णच्या पूर्ण जेवढे आहे याच्यातला प्रत्येक पॉइंट क्लिअर करतो. याच्याकडे बघा, सेकंड लॉ काय म्हणते. आणि तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला हा जो ना इथे कितीतरी वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे, कुलम्बचा सेकंड लॉ काय, ठीक आहे. और असं विचारलं जाते, मॅग्नेट मध्ये जे फोर्सेस ऍक्ट होतात त्यांची मॅग्निट्यूड कोणता लॉ सांगते, तो सांगते कुलम्बचा सेकंड लॉ. हा जो पेपर हे जे आहे क्वेश्चन एसएससी जेई मध्ये खूपदा आलेला आहे. मुंबई मेट्रो मध्ये हा क्वेश्चन येऊन गेला, सेकंड लॉ विचारला. त्याच्यानंतर राजस्थान जे आहे, राजस्थान ए ट्रान्सपोर्ट, त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन विचारला होता की कुलम्बचा सेकंड लॉ काय. ते या ठिकाणी बघा, फोर्स इज इक्वल टू 1/4 पाय म्यू 0 म्यू r m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हे जे आहे मॅग्निट्यूड कोणी दिली, सेकंड लॉ दिली अकॉर्डिंग टू सेकंड लॉ, की जे आहे फोर्स काय राहते, डायरेक्टली proportional to product of their pole strength. ठीक आहे. हे पोल स्ट्रेंथ टर्म काय, हे पण एक सांगतो तुम्हाला, हे पण एक टर्म सांगतो की हे काय आहे. सेकंड भागात ते फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. जे आहे फोर्स काय करते, इनवर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर आहे. आणि थर्ड भागामध्ये इट डिपेंड्स ऑन सराउंडिंग कसं आहे त्याच्यावरही तुमचं काय करते, फोर्स काय करते, डिपेंड करते. आता बघा सर, हे काय आहे आम्हाला काही समजलं नाही.
फोर्स कुठून आला, काय आला, कसा काय फोर्स एक्झर्ट झाला, कसा काय फोर्स एक्झर्ट झाला, हा कन्सेप्ट पहा कसा आहे. या ठिकाणी तुम्हाला हे कसं काय कळते इथे बघा. आता मी काय करतो, मी इथे ड्रॉ करतो, म्हणतो की हा एक मॅग्नेट आहे, हा काय आपला हा एक मॅग्नेट आहे. ओके, या ठिकाणी काय करतोय, एक सेकंड मॅग्नेट, इथे काय करतोय, दोन मॅग्नेट होत आहे. मी काय करतो, इथं याला म्हणतो नॉर्थ पोल आहे, हा काय याच्याजवळ साऊथ पोल आहे, याच्याजवळ काय नॉर्थ पोल, याच्याजवळ काय साऊथ पोल आहे. या ठिकाणी मी काय करतो, एक याला ना, याला नाव देतो, याला म्हणतो हा आहे आयरन. आयरनचा एखादा पीस घेतला आपण, इथे मी काय म्हणतो, हा काय आहे आयरनचा, काय आहे आयरन पीस आहे. ओके, आयरन पीस घेतले इथे. आता बघा काय करतो, या ठिकाणी जसं मी याच्याजवळ ठेवला तर पहा काय होणार, याच्याजवळ ठेवला तर काय होणार, इथे जसं ठेवतो तसं काय नॉर्थ पोल पासून तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय ते लाईन ऑफ फोर्सेस काय होतात, या ठिकाणी काय होतात, इमॅनेट होतात. नॉर्थ पोल पासून नेहमी काय होतात, लाईन ऑफ फोर्सेस काय होतात, इमॅनेट होतात. हे जे इमॅनेट होणार हे काय आहे, हे नेहमी कसे फ्लो होणार. एक प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये लिहायचं विसरलो, ती प्रॉपर्टी होती, लास्ट प्रॉपर्टी, लाईन ऑफ फोर्सेस ऑलवेज चूज मिनिमम अपोजिशन, मिनिमम अपोजिशन, ज्याला आपण म्हणतो रिलक्टन्स, ज्याला म्हणतो रिलक्टन्स पाथ. लाइन ऑफ फोर्सेस ऑलवेज चूज मिनिमम अपोजिशन, और या ठिकाणी ज्याला म्हणतो रिलक्टन्स पाथ, मिनिमम रिलक्टन्स पाथ चूज करतात. हे कसं राहते हे पण आपण याच्या टर्म्स मी मेंशन करतो, या टर्म्स मी मेंशन करतोय. थोडासा पेशन्स ठेवायचा, थोडासा पेशन्स फक्त. दोन व्हिडिओज पाहिल्याबरोबर तुमचा प्रत्येक पॉइंट क्लिअर होऊन जाणार की नक्की काय होतं. आता मी म्हटलं आयरन पीस ठेवला, इथनं काय झाले, हे बघा हे लाइन ऑफ फोर्सेस काय झाले, इमॅनेट झाले इमॅनेट. नॉर्थ पासून काय होतात, इमॅनेट होतात. जर मी म्हटलं आयरन पीस, आयरन पीस मध्ये काय झालं, एंटर झालं. आयरन पीस मध्ये काय झाले, एंटर झाले. तर मला एक सांगा, जर आयरन पीस मध्ये इथे जर फ्लक्सेस एंटर होत आहे, कधीही कोणत्या बॉडी मध्ये जिथे फ्लक्स एंटर होते त्या ठिकाणी फॉर्म होत असते साऊथ पोल. त्या ठिकाणी काय फॉर्म होत असते साऊथ पोल. आपल्याला पाहिलं ना, इथे लाईन ऑफ फोर्सेस ते इनसाइड द बॉडी, आउटसाइड द बॉडी कुठे, नॉर्थ पोल पासून काय आउटसाइड द बॉडी. मॅग्नेटिक फ्लक्स ची जेव्हा गोष्ट करतो, मॅग्नेटिक फ्लक्स नॉर्थ पोल पासून काय आहे, आउटसाइड द बॉडी आहे, हे बाहेर जाणार इथनं. आणि जर इनसाइड द बॉडी करायचं असेल तर इथे काय झाला, इथे क्रिएट करायला, इथे क्रिएट झाला तुमचा साऊथ पोल. इथे काय झाला, तुमचा क्रिएट करायला साऊथ पोल झाला. आता इथने पुन्हा बाहेर निघून आला, तर इथे काय बनला, नॉर्थ पोल. इथे काय बनला, नॉर्थ पोल बनला आहे. तर या ठिकाणी पहा पोल्स कोणता बनला, इथे बनला साऊथ पोल, इथे बनला नॉर्थ पोल. अपोजिट पोल्स अट्रॅक्ट ईच अदर. अपोजिट पोल्स काय करतात, अट्रॅक्ट करतात ईच अदर. हे काय होणार आहे, इथे काय होणार आहे, हे काय होणार आहे, इथे येऊन जाणार आहे, येऊन जाणार अट्रॅक्ट. जसे अट्रॅक्ट होणार तसं तुम्हाला इथे दिसेल की झालं काय, की हा तो मॅग्नेट, हा तर असं राहिला पहा, हा मॅग्नेट असं झाला. इथे काय झाला, जो आयरन पीस होता हा झाला याला अटॅच, हा काय झाला, याला काय झाला, अटॅच झाला. हा जर याला अटॅच झाला तर पहा काय झाला, याचा नॉर्थ पोल इथे, हा याचा नॉर्थ पोल इथे, याचा काय साऊथ पोल. हे पहा आता लाईन ऑफ फोर्सेस पहा कशी फ्लो होतात. शेवटी इन द एंड काय राहिलं, की या ठिकाणी नेहमी जे आहे जो मॅग्नेट बनला, जर तुम्ही इथे नॉर्थ साऊथ दाखवले तरी काही फरक नाही पडणार. पहा काय झालं, शेवटी एक्स्ट्रीम एंडला काय झालं, इथे नॉर्थ पोल आला, तिकडे काय आला, साऊथ पोल आला. आला ना. तुम्ही काय करा, आता एक आयरन पीस इथे आला, इथे अटॅच होऊन जाते आयरन पीस. तुम्ही करून पहा की एका मॅग्नेटला पहिले काय केलं, एक आयरन पीस अटॅच केला. आता जर इथे दुसरा आणला तर हाई काय होणार, इकडे अट्रॅक्ट होणार. मॅग्नेटची प्रॉपर्टी पहा काय आहे, मॅग्नेट नेहमी त्याचं मॅग्नेटिझम वाढवतो. मॅग्नेट काय करतो, त्याचं मॅग्नेटिझम वाढवतो. मी वर्ड यूज केला मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम काय आहे, मॅग्नेटिझम आहे त्याचं इन्फ्लुएन्स, त्याचं काय इन्फ्लुएन्स.
काय करतो, वाढवतो. इथे काय केलं त्यांनी, तेच केलं, याला अट्रॅक्ट केलं. तर काय केलं, पहिले ते एक मॅग्नेट होता, आता दुसरा पण आला, तोही अट्रॅक्ट झाला, इथे आला. हा मॅग्नेट का म्हणला, मोठा मॅग्नेट बनला. इथे मॅग्नेटिक फील्ड काय केली, इन्क्रीज केली. मॅग्नेट नेहमी मॅग्नेटिक फील्ड ऑफ त्याचा मॅग्नेटिझम काय करत असतो, इन्क्रीज करत असतो. तो त्याला कधीच कमी होऊ देत नाही. तो त्याला कधीच कमी होऊ देत नाही. जर कमी होत असेल तर पहा काय होतं, जर कमी होत असेल तर पहा काय होते. या ठिकाणी जर आता पहा मी सांगतो, आता मी काय म्हणतो इथे, आता इथला ना आयरन काढतो, इथला आयरन काढला. या ठिकाणी मी काय करतो, आता ठेवतो एक परमनंट मॅग्नेट. इथे काय ठेवतो, परमनंट मॅग्नेट. आणि या परमनंट मॅग्नेटचे पोल्स पहा कसे देतो. हा देतो नॉर्थ पोल, हा काय देतो साऊथ पोल. हा काय देतो नॉर्थ पोल देतो, हा काय देतो साऊथ पोल देतो. आता पहा काय होतं, आता जसं तुम्ही पाहणार आहे या ठिकाणी याचे लाईन्स ऑफ फोर्सेस कुठे राहणार आहे, आउटर राहणार आहे. नॉर्थ पासून निघतात जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते निघतात नॉर्थ पोल पासून. याचे पण काय निघाले, इकडे निघाले. दोघांची डायरेक्शन पहा काय आहे, अपोजिट आहे. दोघांची पण डायरेक्शन काय आहे, या ठिकाणी काय झाली आहे, अपोजिट झाली आहे. जेव्हा डायरेक्शन अपोजिट आहे, जेव्हा डायरेक्शन अपोजिट आहे ते हे एकमेकांना काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. हे काय करणार आहे, एकमेकांना काय करणार आहे, कॅन्सल. हे लाईन ऑफ फोर्सेस आहे. लाईन ऑफ फोर्सेस बद्दल जनरल इन्फॉर्मेशन. जनरल इन्फॉर्मेशन, जर हे जर एका डायरेक्शनचे असेल, एका डायरेक्शनचे मीन्स हे असेल, हा इथला आणि हा इथला, हे एका डायरेक्शनचे आहे, एका डायरेक्शनचे, हे एका डायरेक्शनचे काय असतात, हे काय असतात, हा 5 न्यूटनचा, हा 3 न्यूटनचा. हे याचा रिझल्टंट काय म्हणणार, याचा रिझल्टंट 8 न्यूटन. पहा कंडिशन काय, कंडिशन काय, एका डायरेक्शनची लाईन ऑफ फोर्सेस जे लाईन ऑफ ऍक्शन एकाच डायरेक्शनची आहे तेव्हा काय झालं, ऍड झाले. आणि हे जर असे असेल तर हा 5 न्यूटनचा आणि हा 5 न्यूटन, हा काय झाला 3 न्यूटन. रिझल्टंट काय झाला, दोघांची काय झाली, सबट्रॅक्शन झाली. फोर्सेसची काय झाली, सबट्रॅक्शन झाली. फोर्सेसची सबट्रॅक्शन झाली. हा काय झाला, हा इथे किती आला, 3 न्यूटन आला. 3 न्यूटन. हे लाईन ऑफ फोर्सेसच आहे. ओके सॉरी, या ठिकाणी हा आला 2 न्यूटन आलेला आहे. हा किती आला, 2 न्यूटन आला. 5 - 3 2 न्यूटन आलेला आहे. आता बघा, जर अपोजिट डायरेक्शनचे असेल तर फोर्सेस कमी होतात ना. अरे जर फोर्सेस जर कमी झाले, फोर्सेस म्हणजेच काय, याचा इन्फ्लुएन्स कमी झाला, याची मॅग्नेटिक फील्ड कमी झाली. याचा नॉर्थ पोल चालला इकडे, नॉर्थ पोलचे इकडे इकडे उरायला फोर्सेस, याचे काय उरायला फोर्सेस इकडे उरायला. मॅग्नेट्यूड आपल्याला नाही माहिती, पण हे ते एकमेकांना कॅन्सल करू राहिले ना. हे काय करू राहिले, एकमेकांना काय करू राहिले, कॅन्सल करू राहिले. जर कॅन्सल करत मॅग्नेटिक फील्ड कमी होत येतो का, कधी, कधीच नाही. मॅग्नेट त्याची मॅग्नेटिक फील्ड कधीच कमी होऊ देणार नाही. जसं हे कमी होताना दिसेल, हा काय करेल, जेवढे कमी होत असेल ना तेवढ्याच फोर्सनी यांना काय करून देणार, रिपेल करून देणार. तेवढ्याच फोर्सनी काय करेल, हा काय करेल, रिपेल करून देणार. हा मागे येऊन जाणार, हा पण इकडे जाणार. का बरं, कारण हा मॅग्नेट या मॅग्नेटच्या फील्डला काय करत होता, कमी करत होता. मॅग्नेट त्याची मॅग्नेटिक फील्ड कमी होऊ देतच नाही. कळते आहे. तर या ठिकाणी असं झालं की अट्रॅक्शन आणि रिपल्शन कसं राहतं हे आपल्याला कळलं. आता याच्यामध्ये हे सगळं बोलत असताना एक टर्म आपण डिस्कस केली. हे सगळं बोलत असताना आपण एक टर्म डिस्कस केली. ती टर्म होती ती थर्ड आहे आपली, ती आहे पोल स्ट्रेंथ. ठीक आहे, पोल स्ट्रेंथ. चल, जसं स्ट्रेंथ नाव घेतलं जे आहे पोलची क्षमता. ठीक आहे, स्ट्रेंथ म्हणजे काय, क्षमता. आपण म्हणतो मराठीमध्ये बोलायचं एकदम. जर स्ट्रेंथची गोष्ट करत असेल तर स्ट्रेंथ काय आहे, स्ट्रेंथच्या बाबतीतली एक गोष्ट लक्षात घ्या. स्ट्रेंथ जेव्हाही वर्ड यूज करणार, कधी पण लक्षात घ्या, कधीही फ्युचर मध्ये जर आपण स्ट्रेंथ हा वर्ड यूज केला तर हा काय सांगतो, हा देतो तुम्हाला क्वांटिटेटिव्ह मेजर्स. हा काय देतो, क्वांटिटेटिव्ह मेजर. क्वांटिटेटिव्ह मेजर्स म्हणजे काय, हा तुम्हाला सांगतो किती.
किती, कपॅसिटी सांगतो. हा काय सांगतो, स्ट्रेंथ म्हणजे काय, स्ट्रेंथ म्हणजे सांगतो या ठिकाणी हा किती सांगणार आहे, कपॅसिटी सांगणार आहे. कसली कपॅसिटी, कसली, आणि हे क्वांटिटेटिव्ह मेजर का म्हणजे व्हॅल्यूज, कसल्या व्हॅल्यूज देणार आहे, हा व्हॅल्यूज देणार आहे तुम्हाला. इथे पोल स्ट्रेंथ म्हणजे काय, पोलची कपॅसिटी, और या ठिकाणी त्याला म्हणा स्ट्रेंथ म्हणा, टू एक्सेप्ट, ठीक है, कैपेसिटी टू एक्सेप्ट और टू रेडिएट मैग्नेटिक फ्लक्स और लाइंस ऑफ फोर्सेस, रेडिएट कैपेसिटी टू एक्सेप्ट और टू रेडिएट मैग्नेटिक फ्लक्सेस और मैग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्सेस. याचा मीनिंग पहा काय, की जर मी इथे एक मॅग्नेट काढत असेल, इथे एक मी मॅग्नेट काढतो, हा एन काढला, हा एस काढला, ठीक आहे. ऑफकोर्स दोन पोल, नॉर्थ पोल, साऊथ पोल. जर दोन पोल काढत असेल तर मला एक सांगा, नेहमी काय होणार, नॉर्थ पोल पासून काय होणार आहे, रेडिएट होतं. हा किती लाइन्स ऑफ फोर्सेस रेडिएट करते, याला म्हणेल या पोलची स्ट्रेंथ. याला काय म्हणेल, याची काय म्हणेल, पोलची काय म्हणेल, स्ट्रेंथ म्हणेल, म्हणणार आहे पोल स्ट्रेंथ, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जेवढा रेडिएट करेल, हे काय करणार, हा तेवढेच काय करणार, एक्सेप्ट करेल. शेवटी लाइन ऑफ फोर्सेस कशात राहतात, क्लोज लूप मध्ये राहतात ना. त्या काय राहतात, त्या राहतात क्लोज लूप मध्ये. हा जेवढा रेडिएट करेल तेवढाच काय करेल, हा एक्सेप्ट करेल. जर नॉर्थ पोल बद्दल जर पोल स्ट्रेंथची गोष्ट करत असेल, नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ काय आहे, त्याची कपॅसिटी की तो किती रेडिएट करू शकते. साऊथ पोल बद्दल जर केले तर तो किती एक्सेप्ट करू शकते, काय, मैग्नेटिक फ्लक्स और मैग्नेटिक लाइंस ऑफ फोर्सेस, और मैग्नेटिक लाइंस ऑफ फोर्सेस किती रेडिएट करू शकते और किती काय करू शकते, एक्सेप्ट करू शकते. याला म्हणतो आपण पोल स्ट्रेंथ, याला म्हणतो पोल स्ट्रेंथ. आता बघा अजून एक टर्म इथे आपण दोन टर्म्स इथे डिस्कस करू. दोन पोल्स ज्या टर्म्स आहेत त्या डिस्कस करू. नेक्स्ट टर्म्स आहे आपली, नेक्स्ट टर्म आहे या ठिकाणी, नेक्स्ट टर्म आहे फोर्थ. इथे मॅग्नेटिक फील्ड इंटेंसिटी और स्ट्रेंथ. इथे बघा जी नेक्स्ट टर्म आपण डिस्कस करतोय ती आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेंसिटी और मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. स्ट्रेंथ जेव्हा ही वर्ड यूज केलं, स्ट्रेंथ जेव्हा ही वर्ड यूज केला तेव्हा समजून जायचं की हा काय देणार आहे तुम्हाला, हा देणार आहे क्वांटिटेटिव्ह मेजर. हा काय देणार आहे, क्वांटिटेटिव्ह मेजर म्हणजे काय, हा तुम्हाला व्हॅल्यू सांगणार आहे एखादी. हा काय सांगणार आहे तुम्हाला, काय सांगणार आहे, व्हॅल्यू सांगणार आहे एखादी. हा व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू सांगते, या ठिकाणी हा ना त्याची मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ और याला म्हणतो आपण क्षमता, इंटेंसिटी और तीव्रता. मॅग्नेटिक फील्डची तीव्रता किती आहे किंवा तिची क्षमता किती आहे. क्षमता म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डची क्षमता. मला सांगा मॅग्नेटिक फील्ड काय करू शकते, मॅग्नेटिक फील्ड काय करू शकते, आयदर काय करू शकते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन देऊ शकते, और काय करू शकते, फोर्स ऑफ काय करू शकते, रिपल्शन देऊ शकते. दोन पैकी एक करतात. एक तो कोणता, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दुसरा कोणता, फोर्स ऑफ रिपल्शन. कारण फोर्स नेहमी एक्झर्ट होत असते पोल्स मध्ये. लक्षात घ्यायचा, फोर्स नेहमी एक्झर्ट होत असते पोल्स मध्ये, बाकी कुठेही असा फोर्स येणार नाही, अननेसेसरी कुठेही फोर्स येत नाही. तर आता मला एक सांगा, मला इथे पाहायचं असेल, मला एक सांगा क्षमता काय. मी जर म्हटलं मी चाललो जिमला, चाललो मी ना जिमला चाललो, हा समजून घ्या मला इथे ना हा डंबेल्स आहे. माझी क्षमता आहे की मी 10 kgचा डंबेल्स काय करू शकतो, उचलू शकतो. पहा मी वर्ड काय यूज केलं, मी काय केलं, 10 kgचा डंबेल्स काय करू शकतो, मी उचलू शकतो. 10 kg माझी काय क्षमता आहे, माझी स्ट्रेंथ आहे ती. ठीक आहे, माझी स्ट्रेंथ आहे की मी काय करू शकतो, या 10 kg वर फोर्स अप्लाय करतो. पहा एखाद्या कुठल्याही वस्तूला जर ग्राउंड वरून असं लिफ्ट करायचं असेल तर तुम्हाला काय इक्वल अँड अपोजिट त्यापेक्षा जास्त फोर्स काय द्यावा लागतो, अप्लाय करावा लागतो.
म्हणजे काय की मी काय करतोय, या डंबेल्सला काय करतोय, या डंबेल्सला लिफ्ट करतोय. तर याला मला समजा हा 10 केजीचा जर डंबेल असेल, याला जर मला लिफ्ट करायचा आहे तर मला 10 केजी पेक्षा जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल आणि तेव्हा काय होणार, हा करणारा लिफ्ट होणार आहे लिफ्ट. डंबेल्स आपण तसाच लिफ्ट करतो, मला तेवढा फोर्स द्यावा लागेल. मी जर तेवढा फोर्स अप्लाय करू शकत नाही तर हे उचलले जाणार नाही. तर उचलले जाणार आहे का नाही. मी जर हेच म्हटलं की हा 50 केजीचा आहे, मला एक सांगा 50 केजी माझी स्ट्रेंथ आहे का नाही. जर माझी स्ट्रेंथ 10 केजीची आहे तर मी 50 केजीचा उचलू शकणार आहे का नाही. म्हणजे काय की इथे हा जर एखादा मॅग्नेट म्हटला, याची ही म्हटलं आपण मॅग्नेटिक फील्ड, याची ही म्हटलं मॅग्नेटिक फील्ड, हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल, इथे काय म्हटलं ही काय याची मॅग्नेटिक फील्ड आहे. आता जर मी इथे एखादा पोल ठेवत असेल, इथे एखादा नॉर्थ पोल ठेवतोय, काय होणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन येणार. काय येणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन येणार. पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन साठी याची एवढी स्ट्रेंथ आहे का की हा याला अट्रॅक्ट करू शकतो. याची एवढी स्ट्रेंथ आहे का की हा याला अट्रॅक्ट करू शकेल. कोणत्या एका दुसऱ्या, मी म्हटलं इथून जर ठेवला तर दुसरा नॉर्थ पोल आयदर अट्रॅक्ट और रिपेल, जे काही येणार एस पोल असेल तर रिपेल होईल. तर हा याच्यावर फोर्स एक्झर्ट करू शकते का. आणि फोर्स, इंटेन्सिटी, स्ट्रेंथ, क्वांटिटेटिव्ह मेजर किती एक्झर्ट करतो, हा किती फोर्स एक्झर्ट करतो. खूप जास्त फोर्स जर एक्झर्ट केला तर हे काय होणार, असं जर पटकन काय होणार, अट्रॅक्ट होणार आहे. जर असं ठेवलं हा जास्त फोर्स एक्झर्ट करत असेल तर इथे हा म्हटलं साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे, हे काय होणार आहे, पटकन काय होणार नाही, अट्रॅक्ट होऊन जाणार फास्ट एकदम. कारण इथे फोर्स का अप्लाय केला, जास्त अप्लाय केला. फोर्स कमी अप्लाय केला तर काय होणार आहे, तुम्हाला काय दिसेल, हे व्हायब्रेट होताना दिसेल, होणार आहे. हे काय दिसणार आहे, व्हायब्रेट होताना दिसणार आहे. आता तर इथे हे जे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी और स्ट्रेंथ ही जी राहते, ही राहते एच. याला आपण शो करत असतो एच नी. ठीक आहे. नेहमी याच्याबद्दल जे आहे काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. हे जे राहते, हे राहते इनपुट टू फील्ड. जर मॅग्नेटिक फील्डचं जर इनपुट पाहायचं असेल तर मॅग्नेटिक फील्डचं इनपुट जे राहते ते राहते मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और इंटेन्सिटी. मी याला लिहितो, याला इंडिकेट करत असतो आपण कशाने, याला इंडिकेट करत असतो एच नी. याला इंडिकेट कशाने करत असतो, एच नी. हे जे आहे एच इज इक्वल टू काय राहते, हा किती फोर्स एक्झर्ट करू शकते एखाद्या पोलवर. एम काय आहे, एम आहे तुमची पोल स्ट्रेंथ, जे आपण पाहिलं ना, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2. दोन पोल्स मध्ये फोर्स यायचा ना, दोन पोल्स मध्ये यायचा. तर h इज इक्वल टू काय झाला, फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. युनिट काय होणार याचं जे आहे न्यूटन. फोर्स युनिट काय, न्यूटन पर पोल स्ट्रेंथ युनिट वेबर. पोल स्ट्रेंथ युनिट काय, वेबर. कसं काय वेबर, पोल स्ट्रेंथ काय पाहिलं होतं आपण, पोल स्ट्रेंथ पाहिलं होतं एबिलिटी ऑफ एनी पोल और कॅपॅसिटी ऑफ एनी पोल टू रेडिएट और टू एक्सेप्ट लाइन्स ऑफ फोर्सेस. हा किती लाइन्स ऑफ फोर्सेस एक्सेप्ट करू शकते और किती लाइन्स ऑफ फोर्सेस इमॅनेट और रेडिएट करू शकते. लाइन्स ऑफ फोर्सेस म्हटलं तर काय आहे, वेबर. युनिट काय झाला, न्यूटन पर वेबर. या ठिकाणी याचे एक आणखी एक युनिट राहते, हे राहते एम्पियर टर्न पर मीटर. ठीक आहे. याला डिस्कस करू जेव्हा मॅग्नेटिक फील्ड पाहू, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड पाहू तेव्हा याला आपण डिस्कस करू. हे काय राहते, एम्पियर टर्न पर मीटर. हे राहते, याचे युनिट राहते एम्पियर टर्न पर मीटर. हे काय राहते, इनपुट राहते. हे कसं इनपुट राहते पहा. मला एक सांगा, जर मी म्हटलं हा आयरन, मला याला अट्रॅक्ट करायचं, मला याला अट्रॅक्ट करायचं. मला जर अट्रॅक्ट करायचं असेल त्याला फील्ड मध्ये ठेवावं लागेल. जर फील्ड असेल तेव्हाच काय होणार, अट्रॅक्ट होणार ना. जेव्हा फील्ड असेल तेव्हा तो काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार. नेहमी लक्षात घ्यायचं, हे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी और स्ट्रेंथ हे काय राहते, इनपुट कशाचं, मॅग्नेटिक फील्डचं. मॅग्नेटिक फील्ड. ओके, ही फील्ड आहे. ओके, हे काय आहे, फील्ड आहे. फील्ड काय, मॅग्नेटिक फील्ड काय, रीजन अराउंड मॅग्नेट वेअर फोर्स और इन्फ्लुएंस ऑफ द मॅग्नेट कॅन बी एक्सपिरियन्स. त्याला काय म्हटलं आपण, त्याला म्हटलं तर मॅग्नेटिक फील्ड. पहिला त्याला म्हटलं आपण मॅग्नेटिक फील्ड. आता हे जे आहे इंटेन्सिटी पाहिला और स्ट्रेंथ पाहिला. जे आहे जी लास्ट टर्म आपल्या कामात पडणार आहे मॅग्नेटिक मटेरियल साठी,
ती आहे इथे फिफ्थ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, ज्याला आपण दाखवतो बी. जनरली मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स डेन्सिटी हे जे राहते हे राहते आउटपुट, हे काय राहते आउटपुट राहते, आणि मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी राहते फ्लक्स B = phi upon E. फाय काय आहे मॅग्नेटिक फ्लक्स, ए काय आहे एरिया, हे काय असणार आहे वेबर पर मीटर स्क्वेअर, हे काय असणार आहे तुमचं वेबर पर मीटर स्क्वेअर. आता फक्त येणं आपल्याला फक्त आयडिया पाहिजे. मला एक सांगितलं एरिया कोणता राहिला, रिप्लाय करायचा मला, रिप्लाय करा एरिया कोणता राहिला. मी म्हटलं होतं की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये कधीही कोणता एरिया घ्यायचा असेल तर क्रॉस सेक्शन एरिया, फ्लक्स डेन्सिटी जर बघायची असेल, फ्लक्स डेन्सिटी जर बघायची असेल, हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल, मला काय करायला लागेल, मी काय करतो इथे एक प्लेट ठेवतो आणि या प्लेट मधून किती लाईन ऑफ फोर्सेस, याच्यामध्ये पाहतो की किती लाईन ऑफ फोर्सेस ज्याला आपण फ्लक्स म्हणतो हे इंटर करतात. मग हे काय करणार, जेवढे लाईन ऑफ फोर्सेस डिवाइडेड बाय फ्लक्स डिवाइडेड बाय एरिया करणार. एरिया कोणता, हा जो आहे एरिया कोणता घेत असतो आपण, हा घेत असतो क्रॉस सेक्शन. हा कोणता घेत असतो आपण, घेत असतो नेहमी क्रॉस सेक्शन एरिया. नेहमी करतो लक्षात ठेवायचं, कधीही आपण साधा एरिया घेत नाही, आपण नेहमी घेतो क्रॉस सेक्शन एरिया. आता बघा हे फक्त जनरलाइज इंट्रोडक्शन होतं, हे जनरलाइज इंट्रोडक्शन होतं, हे डेप्थ मध्ये नव्हतं. आता जे आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे मॅग्नेटिक मटेरियल, आणि या सगळ्या टर्म्स तिथे यूज करणार. या सगळ्याच्या सगळ्या टर्म्स काय करू आपण तिथे करू यूज, आणि पाहू की मॅग्नेटिक मटेरियल कसं राहतात, त्यांना कॅटेगराइज कसं करतो, त्यांचे बिहेवियर कसे आहेत, त्यांचे ऍप्लिकेशन कसे